या बाई एवढं कर्ज झालंय तुमच्या पायी. तुम्हाला खरं सांगते, आता पार इसगाव ना तीसगाव भिकाऱ्याला 40 गाव अशी गंमत झाली आपली. आपण कुठेतरी काम पाहू मग ना. आता कामच पाहत पाहत आलोय, कुठंच काम भेटना. आता शेवट इडले गाड्या गोड्या दिसू राहिले, एवढा ठेपा आपण विचारून पाहू. चांगलाच मोठा माणूस असेल. हा आणि चांगलं या बाई जे काम सांगितलं ते काम करूनच घ्यायचं, आपल्याला कर्ज नील करायचं, तवा गावावर जायला नाक राहील. तसं आपल्या जाते हा जर जर तवा सुईचा राहिला असता, तवा दारूदार पडा नसता पियाला, तर आज या थराला गोष्टी नसत्या आल्या. तो शोक राहतो पहिल्यापासून. अरे शोका पाहिजे तो पार जमीन जागा सारं घालावलं ना. आता काय करतो? तुमच्या पिणाऱ्या खाणाऱ्यांचा तुम्हाला सांगते विश्वासच नाही राहिला. तुम्ही बाया सुद्धा इकायला बसली. नाही नाही नाद राहतो तू. लई नात तुला चव आली, तुला चौकून. नादाशिवाय घडी तू लई गेले आणि थोडे राहिली. लय मोठं घराणं दिसतं. जरा व्यवस्थित विचारपूस करा. हॅलो, झालं का नाही पेमेंट? अजून ते पेमेंट टाका ना. किती झालंय? 19 लाख का? आणि येत किती झालं दारा का? 42 लाख. हिशोब चांगला करा, हिशोब चांगला करा. लय मोकळा मंगळवार ना करू. तुमच्या बरोबर शिवाय मी नाही तर तुम्हाला कामावरून मी काढून टाकी मग. हा आणि ते आपल्या हायवर आहे. हायवर हिशोब करा का नाही? किती झाला? किती? 17 लाख. हा मला सगळा टोटल हिशोब आहे तुमचा, त्याला पाण्याचा ड्रायव्हरचा. नाही तर कामावरून काढून टाकेन तुला. ठेव ठेव ठेव, मला बँकेला फोन कर. नमस्कार पाटील. ठेवा फोन चालेल. हा हॅलो, हा ते बँकेमध्ये आपल्या अकाउंटला किती पेट्या पडेल तेवढे चेक करा. हा आपल्याला आहे ना एक खट्टी 10-15 ते घेऊन टाकायचा गाड्या. चालन चालन. हा नाही बाबा झालं, बांगला कम्प्लीट झालं जवळजवळ. नाही नाही मळ्यात बांधायला बांगल्याचं काही नाही, एवढं मळ्यात ते बांधू पण आता सध्या नाही. बरं बरं ठेवा. अरे आम्ही लांबचे. नमस्कार. नमस्कार. अरे काय आव जाव घाला ना. लांबून आलोय आम्ही लांबून. नाही म्हणाले का? आम्हाला लय कामाची गरज आहे. हा मानावर आहे, हा एकदम डुक्कर छाप. याला काही कामाची अक्कल नाही, काहीच नाही, कमवायची पण अक्कल नाही. यानं मारण्याचं कर्ज करून ठेवलं आणि आज याच्या पायी मला गाव सोडायची पाळी आली. आणि हे मी गाव हिंडू राहिले, मला कुठंच कामधंदा भेटना. आम्ही सालाना काम करायला तयार आहे. नाही काम आपल्याला भरपूर आहे, पण काम तुम्हाला जमलं पाहिजे. सगळं काम करू ना. चांगलं लखपती वाटत एवढा मोठा मोबाईल वापरतो. हा मग तो राणी माणूस त्याचं तसं आहे ना. ते टपटेपीत राहतो. तर मग तू टापटिपीत राहतो. एवढा मोठा मोबाईल आहे तू शेतात, तुला कंच काम येणार आहे? नाही मग त्यानं आतापर्यंत जीवाची आयुष्यच केली ना, खाऊन पिऊन. काम तुम्ही समक्ष पहा, तुम्ही केलं तर ठेवा मला. जेव्हा काम आहे तुम्हाला, कामाचं नाही. बायला घरातलं काम, तुम्हाला शेतातलं काम जमा का? जमन. बोला तुमचं काय केलं. वेळ कमी माग, वेळ कमी, पटापटा बोला. आम्हाला दे 1 लाख रुपये. 1 लाख रुपये काचे? सालाची. वर्षाचे? हा. काय रोज पाडला? तुला 50 आणि मला 50. रोज काय पाडला? रोज काय पडतो? किती पडत? डोक्याचा भाग आहे का? 500 रुपये जरी दोघांचा रोज धरला तर 1000 रुपये रोज पकड. 30 दिवसाचे 30,000 झाले. 3 महिन्यात आपण 1 लाख रुपये कमवू. 3 महिने? मग 9 महिने का काय? इड काय फुकट घासायची का काय? तुला बेज आहे का काय? याच्या पायी तर मला पारणी शिपताऱ्या तोंडाच्या तो मातीत घातलं. शाळा शिकेल नाही. मग तुला काय आहे का नाही गुखाची अक्कल? द्या 1 लाख रुपये उचलायचे. भांडू नका, मला कटकट नाही आवडत. तो मोठा पाटील व्यवस्थित सांग तूच. तुम्हाला काम करायला ठरलं ना, मी बाई तुला मी घेईन थोडंफार वाढवून. पण काय रोज देशाल? मा नवऱ्याला किती देशाल, मला किती देशाल सांगा बरं. या बाय, तुझ्या नवऱ्याला 500 रुपये रोज आहे. तुझ्या घरात व्यवस्थित जर केलं ना, तुला 600 रुपये रोज. हा चालेल ना. तो खाणं पिणं आम्हाला राहणार, याच खाणं पिणं बाहेर राहणार. बाहेर कुठं कोणा खायचं? मग ती करणे साहेब तुला बाहेर. असं म्हणू ना.
हा मायवाला मी तुमच्याकडेच जेवण करणार नाही, याचं सेपरेट बनवायला तुम्हाला लागणार. पोरं चोरं किती काहीच नाही. पोरं चोरं झालं नाही का? नाही काय हातपाय झालं नाही का तुझे? नाही, हात पाय हलवले गंज, पण त्याला हरण्याचा आजार आहे. हा का? का पण आणायचं तर गंज त्याला दवाखान्यात नेलं होतं, सरकारी दवाखान्यामध्ये. पण तो पळून आला. डॉक्टर म्हणे याचं ऑपरेशन नाही होणार, हा बैल आठरी त्यानं तसा आठरून पाठवावं लागल. नाही हाय आपलं गाव औषध आहे ना. हा का? म्या बरेचसे लोक नीट केली ती. काय केलं तुम्ही? तर काय करावं लागल? त्याला डाव देतो डाव. हा का? काचे? हा ते लोखंडाची चळ आहे. त्या जागेला? हा बया ती जगन का त्या लोखंडा? अरे तुला जगल का? म्हणजे त्यांचं काय म्हणणं, त्या कोया बाजायच्या. हा तुम्ही दवाखान्यात तुमचं जर आणलं ना, हा. एखादी कोय जर फुटलं तर हा मरण. हा नाही, मग त्यापेक्षा- डॉक्टरनं तेच सांगितले, ऑपरेशन केलं तर फुटू शकतं, हा त्यापेक्षा हे डाग दिलं जागी जाऊन बसते. जळून बसतील. हा चांगला विलाज आहे. बरं तुला शेतातलं काय काय येतं? सगळंच येतं. काय येतं? नांगर येतो, वखर येतो, हा ना घास कापितो, गवात कापितो. काय बाय तुला बघ ऊसाला पाणी लावायचंय, हा. मकाला पाणी लावायचंय, हम्म. दराकाला पाणी लावायचंय. बर एवढंच काम आहे अगदी पाण्याचं काम करायचं. बर बर. सकाळचं 7ला गेला हा. का संध्याकाळी 8लाच घरी यायचे. मध्ये यायचं नाही. तुझं जेवण खावणं सगळं तिकडे सोय राहील. आणि आपल्याकडे मजूर आहे भरपूर. हा. त्या मजुराला काय ताण द्यायचं नाही, सगळ्या बाहेर राहतात. हा. नाही तर मग काय बस त्या बायामध्ये गप्पा मारीत. नाही नाही हा ते काय- गप्पा मारीत 1 रुपया देणार नाही तुला. नाही नाही तसं- बोचवला हात मारू काढून देईन मी. नाही नाही मला पैसे फेडायचे, मला कामच करायला लागेल. हा? काम केल्याशिवाय काय? आणि असे मोबाईल बिबाईल नाही चालणार आपल्या का. बर नाही आणि तर बस मोबाईलचे गेम पाहतो, नाही नाही, पाणी लावून उसाला. नाही नाही. त्या मोबाईलनं तर बघा कर केलाय, तुम्हाला काय सांगू. जा बांधायला जायचं तिकडे कोपऱ्यामध्ये मोटर चालू करून हा. उसाला पाणी लावून दे. आणि जेवायला काय हा पाणी तर लावय. जाऊ का? हा तू मग आता मी घरातच. तिकडं एक हॉटेल आहे, तिला पावडा खायचा, मानव सांगू तिला. बाई तुम्हाला काय काय येतं? मला घरातले सगळे काम येते, पार दळणापासून तर पार तुमचा इडली डोसा समोसा, तुम्ही जे जे म्हणले ते पाची पक्वान्न करून खाऊ घालू या बाय. शकते मी तुम्हाला. तुला आहे ना माझ्या पोटातून आलं वाटत ना ते ठेवू नये. हा पोटातलं वाटत आलं ना ते लगेच बोलून दाखव. बरोबर. बाई संपत्ती आमाम संपत्ती आपलं हम्म. खूप संपत्ती. हा बँका कणात घरात लागत एवढा पैसा पडते. पैशांच्या वाजना नका हा बाई. सगळं समाधान आहे. फक्त एका गोष्टी अडचण आहे. हम्म का माहिती का, हम्म. मला ना बायको लाभली नाही. बायको अरे देवा, कशी काय? तुमच्यातच काहीतरी खोट असेल नाही हो साहेब. नाही नाही पहिली केली ना हा ती 1.5 महिन्यातच गेली. अरे देवा, एक पिसाला कोत्र चावलं. अरे देवा. दुसरी केली तो वागाना खाली. हा दुसरी हा मग तसं मी शांत बसू शांत. केलीच नाही बापरत. हा काय करतात ते आपल्याला लाभत नाही. हा हा मग एका बामणाला नाही एका याला विचारलं भविष्य करायला. हम्म. म्हणलं माझी बायको का थांबत नाही. ते म्हणा तुला घरची लक्ष्मी लाभणार नाही, बाहेरची लाभल बाहेरची लाभण म्हणा. बया. असं नाही एखादी लक्ष्मी ना तिला पायाच्या नाकापासून डोक्याच्या कसं मी तिला चुलीकडे डायगिने हा का? हो. बया. आणि अख्खं एवढा माल पाणी एवढं 20% आहे ना, हम्म. अख्खं तिच्या नावावर करून जाणार मी. हा ना. पैसा अडका. हा आणि मग तुम्ही कुठे जाणार? हं? मी आहे नाही इकडे. नाही नाही, मग सगळं तिच्या नावावर करून दिलं, मग तुम्ही कुठे जाणार नाही बुवा? नाही ती इकडेच राहणार ना, मी इकडेच राहणार. हा का? हा माझ्यावर हाऊस मौज झाली ना हम्म. मी जाणार तिकडे हिंडायला. बरं बरं. या साहेब आपल्या मग पहा तुम्हाला परवडत असतील तर पहा, नाही तर मला एखादी दुसरी बाई पहा ना. म्हणजे तुम्हाला आता मी घरची मोल करीन नाही, पण घरची बायको म्हणूनच पाहिजे. मालकीण म्हणून. पण मग आता ही गोष्ट माझ्या नवऱ्याला नका कळून देऊ मग. नाही 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 त्याला काय कळत आपल्या इकडे तो परत उरकून घ्यायचा. हा तुम्ही नवरा बायको सारखं राहत पण सांगायचं मालकच मला सगळं करावं लागल. हा हात पाय दावा लागतील, हा त्याची पाठण चढावं लागल, हा त्याला आंघोळ घालावं लागल, त्याचा लत्ता कपडा धुवावं लागल. मग तुला घरच्या कामाला ठेवलंय ना, हा तो सगळं घराचं काम करून घ्यायचं. हा चालेल. आहे का तुला मान्य? हाय मान्य. चल करा म्हणतो. चला.
कसं काय वाटलं साहेब? मस्त मस्त. हम्म खुश झालो खुश. फिक्स का मग आता माझं काम? आता बाय मी चाललोय तालुक्याच्या गावाला. इकडे कोणी आलं तर त्याला विचारपूस करून घ्यायची. हा माझ्याशिवाय कोणाला घरात घुसून द्यायचं नाही. नाही कोणी येऊ मला मालक नाही, जेव्हा मालक येईल ना तेव्हा तेव्हा. मला विचारपूस कर. आणि एखादा अरे तुला काय भानकन लावून द्यायची. भानकर हा हा भानकन लावून द्यायची. बाहेरच बसवायचं. हा बाहेर बस. चालेल. येऊ मग. हा पाहते ना आता. आता हे गेले गावामध्ये मालक, मग कोणी बी जर आलं तर ते म्हणे जर कोणी घरात घुसायचा प्रयत्न केला त्याच्या बांधक्यान लावून दे. मग मला काय आता, मीच मालकीन झाले असं समजायचं आता. बरं मी काय म्हणतो, ऐक. काय? आता बा आपण घरी गेला म्हणजे आपलं घरी गेलो ना गावी, तर तो गडी आहे ना तो आपल्याला आता ठेवायचाच नाही. का बरं? नाही नाही, त्याला 2-3 महिने झाले त्यानं काय माल केले, काय शेतीत किती पैसे झाले पिकायचे, काहीच दाखवलं नाही त्यानं आपल्याला. तुम्ही त्याला हिशोब विचारती नाही का? मग ते फोन फक्त बोलायचं तो. मग त्याला म्हणतो ना फोनवर हिशोब पाठव. मलाही नाही सांगते तुम्ही काही. बरं आता काय करू, आता आपण दोघं त्याच्यामुळे जोडीने आलो, आपण डायरेक्ट त्याला आकलून देऊ आपण तू हाकलून आणि दुसरी गाडी ठेवू आपण. दुसरा हा? पाहून ठेवला का? पाहत आहे तोवर एका दुसरा पगार थोडा जास्त द्या. हा? दुसरा ठेव. हा नाही दुसरा या पगार तू काढून असा गोलमाल करत असतो, पैसे खात मग? असेल. नाही याला काढूनच दे. काढून टाकू. मग चालपूर लिहून झाले. हा ना. कोण बाई बैसली? नवीन ठेवलं असं. कोण आहे तुम्ही? हो हो ताई. हो बाई, हो धक्का द्या बरं. हो, कोण आहे तुम्ही? आम्ही कोणी म्हणजे? हा पण इकडे तुम्ही कोणी? तुम्ही इकडे कोण आहे तुम्ही कोणी ते सांगा. पहिले आम्ही विचारलं तुम्ही कोणी? तुम्ही इकडे कुठे चालले हातात हात घालून? म्हणजे आम्ही नवरा बायको आहे. आम्ही नवरा बायको आहे. जाऊ द्या असू दे नवरा बायको, पण इकडे खेडेगावात इकडे कुठे मुंबई शहरची फॅशन आणली आम्ही मालक आहे, मालक काचे? इडले इष्टिकेचे. तुमचं वाहन तोंड जोडू का? ए बाई, माझ्या नवऱ्यासमोर म्हणजे मग माझ्या नवऱ्याला काही बाई जरा बोलता व्यवस्थित बोला. वाहन तोंड जोडू का? आम्ही राहायला मुंबईला आहे. तुम्ही कुठे बी राहू द्या, मालक इतक्या तालुक्याच्या बाजारला गेले कांद्याची पावती आणायला. कोण? मालक. कोणता मालक? इडले काय मालक नाव त्याचं? हं? काय नाव त्याचं? शिरपतराव. तो गडी मावाला गडी. तरी मालक तुम्ही बोलतो. डोक्यात आहे का मालकाला हो गडी? हो बाई, नवऱ्याला अंगावर एवढं का जरा म्हणजे महागात पडेल जरा. नाही मालकाला म्हणजे बाई इष्टेक माझ सगळं असताना तू कोणती डायरी करती? तू का त्याची बायको आहे का? बायको असू तू त्याची बायको आहे का? म्हणजे मग मी अर्धी मालकीनच आहे. हं? अर्धी मालकीन मी कोण? मी जागा स्वतः. आमची आहे. आमची जागा आहे स्वतःची. तुम्हाला द्यायची का? अशी कोणची पद्धत बाई? थांब, तो कुठे थांब. कोण आले? हं? कोण आले? तू कोण आहे? कोण आहे म्हणजे? तू कोण आहे? मालक आमचं तिकडे गेला बाहेर. कोणता मालक? नवरा आहे मावाला. कोणता? हा हा आम्ही गडी आहे त्यांच्याकडे. म्हणजे तुम्ही त्या मालका का गडी हा आणि तो आमचा गडी. आपल्याला तो काही काचा गडी? आता आम्हाला अहो तो गडी आमचा. ते आम्हाला काही शिकू नका तुम्ही. असे कोणी बी येतील चोर बरं मावा- एक मिनिट फोन लाग. आपल्याला गडीच 2 मिनिटं थांब थांब. म्हणजे या बाईची किती मोठी डेअरिंग आहे. नाही ते शिरप्याला काढून तुम्ही द्या. लगेच आजच्या आज मावा काढून द्या. गावात आहे. ए भाऊ थांब शांत शिरप्याला बस. काढून द्या. हॅलो, हॅलो. कुठं आहे रे? हा कोण आहे? मालक आहे कोणते मालक? आपल्या इष्टिकेचा मालक तू काय म्हणता? मी नाही मालक ठेव पण. बाबराव आहे. हा? बाबराव शेठ कळत ना मालक. मालक ही दे म्हणा. कुठे आहे तू? नाशिकला आहे. काय रे? हा आहे काम आहे. म्हणजे घरी कोण आहे आपल्या? ते माणसं ठेवले मजुरी. मजूर आहे का? हा. आणि कोणाला विचारून ठेवले? बरं तुम्ही काय जाऊ डोकं लावायचं मालक? म्हणजे अरे पण मला कमी काही फोन तर करायचा ना. कमी गडी ठेवून राहिले जोडप आहे का काय आहे? ती बाई डायरेक्ट मला म्हणजे तुम्ही कोण आहे? हा? हा तू चल ती direct. म्हणजे आमची इष्टेक असताना आम्ही हे असताना मग तुम्ही मालक झाले का आमची इष्टेकाचे? हा तिने काय हाणलं का तुम्हाला? म्हणला तुम्हाला मग ते आले का तू त्याला तुम्ही तो आणले का? ती बाई ते बरोबर ते आमचा मालक याला गेला बरं तालुक्याच्या गावाला. तुम्ही तिकडे पळून जाती बाई तेल राहते. म्हणजे तेल राहते तुम्ही पळून पळून जा. हा. जागा आमची. 7 बारा देऊ तुला नाव करून. हा? जमलं तर. काय म्हणतात बिन लाजा की जेवढा गेला तेवढं टपक्या इकडे ये. नाही मग मी नाही येणार तिकडे. लवकर ये इकडे 1 तासाच्या आत. माझ्या बायको तोपर्यंत मी इकडे थांबेले. आम्ही दोघं नवरा केले. बायकोचं माझ्या शिकली. हा शेजारी होते ना तिकडे काही होते. हा डॉक्टर मला सोडून दे. हा मी येईन 2-4 दिवसाला ठेवा. म्हणजे
पुढचा बोलतो जास्त लवकर येईल. हा हा, पाहिलं ना? आम्हाला नाही विश्वास. म्हणजे तुम्ही कुठे स्पीकर ऑन करून बोलले? स्वीकार करून बोलले. हा, मग आम्हाला काय माहिती तुम्ही कोणाला फोन लावलाय? तुम्ही ना- इड मी तुम्हाला एकच सांगा, तिड कोणत्या वस्तूला हात लावू नका, काहीच नका. तुम्ही लागलं तर एका जागेवर बसून घ्या. इड बसा कोपऱ्यात. म्हणजे कोपऱ्यात बसून घ्या. मध्ये एंट्री नाही तर मालक आल्याशिवाय तुम्हाला काय लागेल? मालक आल्याशिवाय तुम्हाला कसं काय मध्ये घेऊ? आता आम्हाला काय माहिती? अहो तो गडी तुम्ही काय ऐकलं काय आता तुम्ही? मला काय घेणं पडलं? मी तो मालक आहे ना, त्यानं मला सांगितलं आम्ही मालक आहे, तो आम्हाला पगार देणार आहे. कोणाला घुसून नको देऊ. तुम्हाला जर पाहिलंच नाही आम्ही कामाला लागल्यापासून, तर तुम्हाला कसं काय मालक म्हणून? बरं ये इकडे बसू ये. तो ये परत ये. अहो, खाली बसायचं. हा मग आता काय आता मग बसा कोपऱ्यात आता जरा. आपलीच मोरीन मामुताची चोरी. हा, बसा. आता तो झाला. बसा. तो झाला आता मालक. हम्म. आता आपण झालो म्हणायचं गडी. हा, बस. बसा बसा. तुम्हाला असं. पाहिलं तर शिरप्याला ठेवू नका आधी. नाही तो आता काढा वेचून टाकायचा आहे. त्याला ठेवीतच नाही तू मी. तरी का म्हणून उभा राहिलाय खोटा उपट, नाही तर कामाला तरी जाय निघून. आम्हाला बाई जरा मग जाय कामाला निघून वय. जा कंजुल्या, माणसं पाहिले का उभा राहतो येऊन. यांना पार बांधावले. तू शिरप्या बना. मालक मालक बसा बसा. हे मालक. मालक इकडे या. मालक इकडे बसा. हे मालक. मालक बसा. ए, मालक पाच पडले शिरप्या जरा. पा. मालक बसा, नीट बसा मालक. नीट बसा. बसा खालीच बसा आता, नाही तर मग नसल जमत तर. माझं शेवट आहे. तुमचं सिंहासन पाठीमागे आहे ना मालक, बसा ना जरा. हे कोण आहे? काय माहिती कोण आलंय कोण नाही. मालक आहे आणि मालक. ते म्हणते आम्ही इडले मालक आहे. हं? मालक आहे ना कोणले? एसटीचे. इष्टीचे मालक. हा आणि ते स्टँड वर येणं कसले? एसटीचे नाही म्हणलं. मग इष्टीत. इस्टेट कळते ना इस्टेट. जमीन जागा घरदार. मग तुमचं- तुला काला ठेवले मी? काला ठेवले तुला? देखरेख केला कामाला ठेवले ना. नाही आमच्या मालकाला आहो जावं घालायचं, अरे कार्य बाई करून तुला मला बोलायचं. काही समज आहे का? हा. मध्ये बोल नको. काय रे तुला काल कृष्ण ठेवले? करीन. हा? काय रे हा? तू दार उतरले का अजून? माहिती? तुला मालक ओळखू येणार का? हा? बाबूराव. बाबूराव बाबूराव. हा बाबूराव. हा, हा. बाबूराव. मग काय केलं तो? हा? वावरात काय पिकं केले? कुठं काय केलं? काहीच नाही केलं. वावर काटे ठेवले का? हा. दारू का पितोय मग? तुमच्या नाव खातं लागले. म्हणजे जमीन खात्या आणि दारू प्यायला आमच्या खात्यावर. अहो मालक हे कोण आहे? तुम्ही काल यांना हिशोब देऊ राहिले? दारूचं का? मालक. हो मालक, ते काय होतं बघ. तुम्ही यांना काल हिशोब देऊ राहिले? हे कोण आहे? बरं आता दारूचं बिल कोण भरेल? तुम्ही आम्ही भरायचं का? 11,500 रुपये अंडापुरीचे झाले. 19,000 दारूचे, 11,500 अंडा बुर्जीचे. आणि 1500 गुटख्याचे झाले. गुटके नाही खाते आमच्याकडे. नाही आम्ही खातो. खाता का? बर. कोण फेडेल आता तुम्ही? मग आता आपल्याला द्यावं लागलं. आता गड्यान वावर काटे ठेवले. गाड्याला काढून आणि ठेवू. 40,000 बाईची झाली. हा 40,000 बाईची. कोणत्या बाई? म्हणजे बाय लावल्या का? हा किती? एकच होती. हीच असेल. एका बायला 40,000 लावले. हा का बरं लावले? सहकार्य केलं तिला आपण. हा ऊस दिले का? नाही बुजले नाही. मग बुडते बुडते बडोदाला दिले. बुडते बुडते. बुडते. शोक माहिती शोक. मग आता उठायचं काय घेतो आता? काबर उठ. तू उठ. त्याच्या बाकडात लात गेली आता. आपलं उठ. मला काय दिसलं लात द्या आता. तो सगळं बरोबर दिलं बरोबर करून. बरोबर केलं तो. मांजरीचे पाय कुत्र्याला, कुत्र्याचे पाय मांजर लावून तो हिशोबच संपला आता. बस उठ. थांबूच नको तुझ्या बाईनं. ट्रॅक्टर परत यायचं नाही इकडं. ट्रॅक्टर विकला बघ. ट्रॅक्टर ऐकला बांगरवाला. तेवढे शेजारीच हा? करू. 15,000. पैसे. पैसे गेले खर्चून. हा मग निघा ना तू. घ्या आता घ्या. आता पहिल्या गाडीला. पहिल्या गाडीत निघले तर रट्टा हो, काय अहो, तुम्ही नाही. त्यांना काढून देऊ राहिले, मग आमचं काय? तुमचं काय माहिती? तो कोणाला विचारून राहिली? त्या मालकांना. तो मालक होता का? अहो फुकट आमचे कष्ट घेतले हो मालक म्हणून त्यानं मला किती कसा कस घरात वडीत न्यायचा. ते वावरात सगळे काटे ठेवले त्यानं. घरातले काम केले हो, बायको सारखे काम केले मा बरोबर. म्हणजे तो मालक होता म्हणून.
तुम्हाला तरी पटायला पाहिजे ना नेमकं तू मालक आहे का काय विचारलं चांगलं. आता तो स्वतः इड तो म्हणायचा मीच मालक आहे. हा जा आता त्याच्या माग मग आता तुम्ही निघा त्यांच्या बरोबरच. पगार आमचा त्यांच्याकडूनच घ्यायचा. असं ते कसं? उधारे करून ठेवले आहे त्यांचे जाता उधारे आम्हाला भरायचे. कोणी केलं कसा कसं कोणी केलं मग आता मा पगाराचं काय? पगार आता तेच देतील ना. त्याने तुम्हाला कसा कसं गेले मध्ये. हा ज्याने कसा कसा केलं ना त्याच्याकडे जायचा पगार घ्यायला. अहो आता त्याच्याच हातात काही नाही राहिलं. त्याच्या हातात तुम्ही काहीच नाही त्याला दिलं काढून. मग एक काम करा तुम्ही कसा कसा करा पण मग महिन्याचा पुढे. पगार काय तरी बाई द्या. काय कसं कसं हो ऐकडे नाही नाही मी काल मी काल कसं कसं बाई एवढी करायचं. सोन्यासारखी बायको असता मी काल तुला इथं कसा कसा कसं करू. केलं ना इथं घ्यायचा पगार. हा एकदा चला लागलं नाही, नवरा बाई, आहे, निघ. नवरा आहे. तू निघ निघा इथून. निघ. बाई त्या खंडू खूपशाना एवढे कार्यक्रम हाणले कसं- कसं- पगार कसं दिला केलं? नाही बाई. पर पाठीचे चगद काढली बाय आहा, आणि यार जमीन काठी ठेवली आपली आणि बाईच्या तुम्ही काला ठेवलं असं बाईच्या चिंता मागला. अरे पण मला काय माहिती असं वागायला. नाही, कसा कसा करायला येत होता काय तो. काय माहिती सगळं ताब्यात देईल त्याच्या. एकदा घर पाहून आणि घ्यायचं काय. ट्रॅक्टर आहे आपला. हा त्याच्या पुट्ट्याला ठेवू नका काय. नाही आता याच्या पुढे नाही ठेवायचं बाई. आणि काय जोड बरे ठेवलं होतं बाई त्याच्या मुखात जात नाही तो म्हाताडानं. ही त्याची बायको होती का काय. बायको चांगली तू मग. अरे यार त्याच्या पायदा करता ठेवली होती कसं कसा कसा घरात वाढायला. चला ते कसा कसा काय झालं? पाहून घेऊ आपण. त्या मुखात जात नाही त्या बाईला तरी तो नवरा शोभतो का. कसा कसा हा? करण्यासाठी यांनी ठेवली मग तिला. शिरपणे घातला तिचा पायदा गेला निघून. त्या आयला पण आपल्याला बुडू गेला ना. आपण पाहू ना आता घरात काय आहे, आता घरात नाही काय केलंय. रताळं ठेवलंय का काय? करू? चाल